नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या मध्यंतरीच्या कालखंडामध्ये ज्या सीईटी एक्झाम, ज्या स्कॉलरशिप संदर्भात असणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या विविध चाचण्यांसाठी असणाऱ्या ह्या एक्झाम, त्याचा रिझल्ट लागलेला आहे, निकाल प्रसिद्ध झालेला आहे। आता त्यातली त्यात ज्या आरटी या योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी मित्र आहेत, स्कॉलरशिपचा लाभ घेणारे विद्यार्थी मित्र आहेत की ज्यांनी पूर्वी लाभ घेतलेला आहे आणि आता परत एकदा त्या लिस्टमध्ये आता प्रकाशित झालेल्या लिस्टमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे, त्यांच्यासाठी या सूचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्या जर योग्य प्रकारे फॉलो केल्या तरच तुम्हाला त्याचा पुढे जाऊन योग्य प्रकारे लाभ घेता येईल। व्हिडिओ संपूर्ण पहा, आवश्यक अशी माहिती आहे। माहिती आवडली असेल तर लाईक करायचं, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, त्यातल्या एक एक पॉइंट आपण समजून घेऊयात। ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाकरिता अर्ज करून उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांसाठी त्यांच्या पसंतीच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आरटी संस्थेत 8 दिवसाच्या आत हा जो एक गूगल फॉर्म दिलेला आहे या गूगल लिंक द्वारे कळवावे, अन्यथा आरटी संस्थांमार्फत कोणत्याही एका प्रशिक्षणासाठी त्यांची निवड केली जाईल याची कृपया नोंद घ्यायची। विद्यार्थी मित्रांनो, पहिली एक गोष्ट समजून घ्यायची आहे की ही सूचना अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांची निवड एकापेक्षा जास्त म्हणजे एकाच वेळेस मग आयबीपीएस असू द्यात, एसएससी असू द्यात, एमपीएससी असू द्यात, यूपीएससी असू द्यात किंवा इतर ज्या काही त्या योजनेच्या मधील असणारे जी काही परीक्षा असतील त्या संदर्भात एकाच वेळेस यामध्ये त्यांची त्या यादीमध्ये त्यांचं नाव आलं असेल, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे आणि ही जी प्रक्रिया आहे त्यांच्यासाठी आहे। उदाहरणार्थ झालं तर एक संस्था विद्यार्थी आहे की जो एसएससी मध्ये पण सिलेक्ट झालाय, यूपीएससी असेल, एमपीएससी असेल, आयबीपीएस असेल किंवा इतर की त्या यादीमध्ये त्याचं नाव आहे, फक्त आणि फक्त त्याच्यासाठीच हा गूगल फॉर्म आहे। समजा एखादा विद्यार्थी फक्त एकाच यादीमध्ये नाव असेल तर त्याच्यासाठी ही माहिती आवश्यक नाहीये। आता सगळ्यात पहिल्यांदा हा जर गूगल फॉर्म समजा त्या विद्यार्थ्याची या सगळ्या ठिकाणी किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी निवड झालेली आहे, समजा जर त्याने हा जर गूगल फॉर्म नाही भरला तर काय होईल, तर 8 दिवसानंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष प्रक्रियेमध्ये त्याचं ज्यावेळेस नाव त्यावेळेस रॅन्डमली सिलेक्ट होईल की जिथं तुम्हाला ऑप्शन होता की कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो तुमच्याकडे ऑप्शन राहणार नाही, त्याचं रॅन्डमली त्यामध्ये निवड होईल। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हा गूगल फॉर्म अत्यंत महत्त्वाचा आहे की जेणेकरून तो विद्यार्थी मित्र त्याला आवडेल तो त्या इच्छुक असेल त्या ठिकाणी तो किंवा ती निवड करेल किंवा त्या योजनेचा तो लाभ घेईल। ही अत्यंत महत्त्वाची अशी सूचना आहे, त्याचा फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा पुढे फायदा होईल। दुसरी गोष्ट, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागात दिनांक 30/10/2023 रोजीच्या शासन नियमानुसार सर्वकष धोरण निश्चित करण्यात आले आहे। त्यानुसार माननीय अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीचं दिनांक 11/9/2025 रोजी बैठकीतील निर्णयानुसार काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने वर्ग 4, वर्ग 3, वर्ग 2 आणि वर्ग 1 घेण्यात येणाऱ्या पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्वी तुलनेने कमी काठिण्य पातळी पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतला असला तरी संबंधित विद्यार्थ्याचा चढत्या क्रमाने प्रशिक्षण कार्यक्रमात पुनश्च केवळ एकदाच लाभ घेता येईल। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ही तर सर्वात महत्त्वाचं आहे, चढत्या क्रमाने। उदाहरणार्थ तुम्ही वर्ग 4 चा लाभ घेतला असेल तर तुम्ही वर्ग 3 नंतर वर्ग 2, वर्ग 1 या क्रमाने जाता येतात तुम्हाला चढत्या, ना की उतरत्या। जर तुम्ही वरच्या स्तरावरती घेतला असेल लाभ तर तुम्हाला लास्ट असेल खाली येता येणार नाही, किंवा तुम्ही वर्ग 3 चा घेतला असेल तर तुम्ही 4 चा घेऊ शकता। आता इथं मी उलट केलं, वर्ग 4 चा घेतला असेल तर तुम्ही वरच्या वर्गामध्ये जाऊ शकता, परंतु तुम्ही वरच्या वर्गाचा लाभ घेतला असेल तर तुम्ही तो लाभ परत खाली येऊ शकत नाही, फक्त चढत्या क्रमाने। अशा प्रकारे एक विद्यार्थी उमेदवार स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम जास्तीत जास्त तेही 2दाच लाभ घेऊ शकतो। म्हणजे याच्या अगोदर घेतला असेल त्याच्यासाठी लाभ घेण्याची शेवटची संधी पात्र राहील याची नोंद घ्या। यापूर्वी बार्टी पुणे या संस्थेमार्फत लाभ घेण्याच्या विद्यार्थ्यांची यांनाही उपरोक्त नियम लागू राहील। म्हणजे जसं आरटी आणि बार्टी दोघांनाही हे नियम लागू राहतील। आता विद्यार्थी मित्रांनो,
तुमच्यासाठी आता इथून पुढची कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आपल्याला माहिती आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलअप फॉर्म तुम्ही सबमिट केलेला आहे, त्याच थ्रूच तुम्ही कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे सीईटी सुद्धा दिली गेली आहे. मेरिट तुमचा स्कोर कार्ड ही प्राप्त झाला होता मध्यंतरीच्या कालखंडात आणि सर्वात महत्त्वाचं मेरिट लिस्ट वेटिंग लिस्ट सुद्धा लागलेली आहे. आता इथून पुढची कारवाई जी काही आवश्यक माहिती आहे ती आपण इथून मागे तर अभ्यासली, पाहिली, समजून घेतली. आता इथून पुढची प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामध्ये इन्स्टिट्यूट प्रेफरन्स असू द्यात, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असू द्यात, कोचिंग अँड मंथली स्टायपेंड स्टार्ट्स, असं ह्या सगळ्या प्रोसेस खूपच महत्त्वाच्या आहेत. अनेक विद्यार्थी मित्र इथपर्यंत आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना पुढची प्रोसेस माहिती नसते. इन्फिनिटी अकॅडमी सतत तुमच्या सोबत असणार आहे. मग ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असू द्यात किंवा इतर सर्व बाबीमध्ये तुमच्या सोबत असणाऱ्या अडीअडचणी तुमच्या सॉल्व्ह केल्या जातील. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सॉल्व्ह करण्यासाठी हा तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. आणखीन एक की आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल लिंक आहे आणि त्या गुगल लिंक वरती क्लिक करून त्या व्हॉट्सअप थ्रू तुम्ही फक्त हाय मेसेज करायचा आहे. तुम्हाला डॉक्युमेंट संदर्भात असेल किंवा यातल्या काही अडीअडचणी असतील त्या संदर्भात माहितीसाठी लगेच तुम्हाला आम्ही संपर्क करू किंवा थोडक्यात काय तुम्हाला ती संपूर्ण माहिती दिली जाईल. नक्कीच विद्यार्थी मित्रांनी याचा लाभ घ्यायचा आहे. ज्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सॉल्व्ह केल्या. विद्यार्थी मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.